Greetings to you all in the matchless name of our Lord and Savior Jesus Christ. It has been a wonderful experience of me doing this Bible school. It has been the best time of my life. When I had come here, I was a complete failure. I had actually failed in many of my entrance exams for appearing for my masters, but God is good. When I came here, He restored my faith. He filled me with His peace. I just want to encourage you guys that it's a beautiful time you can spend over here. Please do come here and attend this Bible school because I have been immensely blessed over here. I was filled with the Holy Spirit. I knew the identities of me in Christ, that I have in Christ. I was being defeated by the lies of the enemies that He had poured in my ears for since 2 years. I was living a defeated life, but when I came here, I came to know my identity in Christ. I knew who I am in Christ, and it's a blessed life now. Now, because of God's grace, I could clear my exam during the Bible school also. I went to my exam, I cleared it. Because of God's grace, I cleared my IELTS exam. All glory to God, and He's good. He restored my faith, like I said before, and He's a good God. So I'm extremely blessed by coming to the school. Thank you, Pastor Sudhir, Pastor Rachel, for encouraging with your kind words. All the preachers who came here, and the wonderful staff who always supported me, the wonderful students around me. May God bless you all. Thank you. प्रेज द लॉर्ड सर्वांना. मी देवाच्या नावाला धन्यवाद देते. खरोखर परमेश्वर खूप चांगला आहे. हे बायबल स्कूल सुरू होणार आहे मला तेव्हा कळलं. त्यानंतर मग माझी इच्छा नव्हती इकडे यायची, पण मला परमेश्वर कसं घेऊन आला मला नाही माहिती. मला परमेश्वराने या ठिकाणी आणलं आणि खूप सुंदर सर्व पास्टर सर्व सिस्टर सर्वांनी खूप सुंदर शिकवलं. त्यांना मी धन्यवाद देते. आणि खरोखर त्यामध्ये मला पित्याचं हृदय हा विषय खूप आवडला. आणि त्यामध्ये मी माझ्या आईवडिलांचा रिस्पेक्ट करत नव्हते, त्यांना आदर सन्मान मी देत नव्हते. तर मला त्याच्यामध्ये कळलं की आईवडिलांचा रिस्पेक्ट कसा करायचा. परमेश्वर हा म्हणजे पिता आहे आणि तो आईसारखं पण सांभाळतो. तर मला हे कळलं आणि खरोखर मी माझ्या आईवडिलांचा इथून गेल्यानंतर सन्मान करणार. आणि खरोखर परमेश्वर खूप चांगला आहे आणि त्याने म्हणजे मी ह्या जगाच्या दुनियेमध्ये ह्या जगामध्ये इकडे तिकडे वाईट मार्गामध्ये भटकत होते, तर त्याने मला माझी निवड करून त्याने मला इथं आणलेलं आहे. आणि खरोखर मला माहीत नव्हतं मी कशी आले इकडं, कसं परमेश्वराने आणलं मला माहीत नाही. मला वाटलं पण नव्हतं मी कधी येईल इकडे. तर सर्व स्टाफचे, वंदना आंटीचे, महेश दादाचे, पास्टरांचे आणि सर्वांचे मी आभार मानते आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. प्रेज द लॉर्ड. माझं नाव सलोनी. मी जेव्हा बायबल स्कूलमध्ये यायच्या अगोदर मी खूप चिडचिडी होते, खूप रागिष्ट होते. मला बायबल स्कूलविषयी माहिती होतं, पण ज्यावेळेस मी बायबल स्कूलमध्ये आले त्यावेळेस माझा चिडचिडपणा, रागिष्टपणा, खूप अशी किरकिर करायची मी. पण बायबल स्कूलमध्ये आल्यापासून मला म्हणजे रागिष्टपणा सगळा गेला. देवाला धन्यवाद देते. इथं आल्यावर खूप गोष्टी शिकायला भेटल्या आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकायला भेटल्या. आणि ज्यावेळेस म्हणजे पित्याचं हृदय आणि पश्चातापाविषयी शिकवलं ना, त्यावेळेस म्हणजे माझ्या मनात एक हे होती की पप्पा मला म्हणायचे की तू काही करू शकत नाहीस, म्हणजे तुझा उपयोग नाही म्हणून. त्यावेळेस असे पप्पा म्हणायचे की तुझा उपयोग नाही. त्यावेळेस म्हणजे त्या विषयावर खूप असं पप्पाला माफ करायला खूप कठीण जात होतं. ज्यावेळेस ते विषय शिकवला, म्हटले की तुम्ही माफ करा देवाला, ते हृदय कठीण हृदय काढा आणि मऊ हृदय मागा म्हणून देवाला. खूप त्रास होत होता, खूप रडले आणि देवाला म्हटले की देवा ते हृदय तू दे मला, आणि की ते मऊ हृदय देव वडिलांना माफ करण्यासाठी खूप कठीण जात होतं, पण देवाने ते दिलं. आणि आत्ता मी माझ्या वडिलांना माफ केलं. देवाला धन्यवाद ते हृदय देण्यासाठी. आणि इथं आल्यावर खूप माझे चेंजेस झाले. माझा विश्वास होता की मी बायबल स्कूलमध्ये जेव्हा येईल तेव्हा मी माझं हृदय चेंज करेल, माझं विचार जे होते. आणि मी बायबल स्कूलमध्ये यायच्या अगोदर मी खूप अशी वेगळ्या जगात होते, जगाच्या विचारांमध्ये, गोष्टींमध्ये होते. पण बायबल स्कूलमध्ये आल्यावर मी सगळं विसरून गेले. त्या गोष्टींमधून मी बाहेर आले. ज्या वाईट गोष्टी होत्या त्या सर्व सोडल्या आणि चांगल्या गोष्टी मी घेतल्या. देवाला धन्यवाद हे बायबल स्कूल देण्यासाठी. धन्यवाद. Praise the Lord. I'm Sharon Anthony and मैं बाइबल फेलोशिप सेंटर से आई हूँ. एंड मैं एक ऐसी पर्सन थी जो
हर एक जो भी सेटन मन में थॉट्स डालने का उसको बिलीव करने की, एंड जो भी कंडेमनेशन सेटन डालने का उसको उस पर ही मेडिटेट करने की, एंड खुद को बहुत लो फील करने की, और खुद के बारे में मेरा बहुत लो पर्सपेक्टिव था। एंड वैसे ही माइंडसेट में मैं एंटर की बाइबल स्कूल, एंड जैसे मैंने एंटर किया वैसे मैंने देखा कि इतने नए नए फेसेस हैं, कैसे मैनेज होगा, कैसे एडजस्ट होंगे, इतने बड़े लोग हैं, इतने गॉड में स्ट्रॉन्ग है और मैं खाऊँ। और बट जो भी टीचिंग्स हुए, जो भी टॉपिक्स हुए, ऐसे मुझे लगा कि ये मेरे लिए ही है, एंड गॉड ने मुझसे बहुत बात किया। एंड आई थैंक गॉड कि जो आइडेंटिटी टॉपिक हुआ वो मुझे बहुत टच हुआ। एंड जब भी मुझे पता चला कि मेरा आइडेंटिटी क्या है क्राइस्ट में, मेरा खुद को देखने का नज़रिया बदला, एंड मेरा जो भी जीसस का है वो मेरा है, ये मुझे समझा, मुझे उसका मेरे में अथॉरिटी है वो मुझे समझा। एंड आई थैंक गॉड जो मैं एक ऐसी पर्सन थी जो आईने में खुद को बहुत सोचने की कि मैं कुछ नहीं कर सकती, मेरे आगे बहुत अच्छे अच्छे लोग हैं, मैं किधर हूँ। और बट वो आइडेंटिटी समझने के बाद मैंने मिरर में chosen, I am chosen, I can do all things through Christ Jesus who strengthens me, वो blessings words बोला। सो ये ट्रांसफॉर्मेशन हुआ, एंड आई थैंक गॉड कि गॉड ने मुझसे बहुत बात किया, गॉड ने मुझे चेंज किया। एंड हर एक क्वाइट टाइम में भी गॉड ने मुझसे बात किया, इसे आई थैंक गॉड। मेरी और एक टेस्टिमनी है कि मुझे बाइबल स्कूल में आने से पहले एक एक्सपेक्टेशन था कि मुझे जो अन्य भाषा है उसमें हम क्या बोल रहे हैं वो मुझे समझना था, एंड गॉड ने मेरा प्रेयर आंसर किया। एंड जो अभिषेक भैया प्रेज एंड वर्शिप सेशन ले रहे थे उसमें उन्होंने बोला कि शखा मीन्स बाउइंग डाउन। तो जैसे हम बोलते हैं शखा रिखलोंदी रिबा, मतलब शखा मीन्स बाउइंग डाउन। सो गॉड ने मेरा छोटी से छोटी बात का आंसर किया, इसलिए आई थैंक गॉड। और ये एक्सपीरियंस के लिए ऑल ग्लोरी टू गॉड, एंड ये ट्रान्सफॉर्मेशन के लिए ऑल ग्लोरी टू गॉड। थँक यू। प्रेज द लॉर्ड. माझं नाव कृपा सचिन दनवडे, मी कोल्हापूरमधून आहे आणि मी देवाच्या नावाला धन्यवाद देते की मला देवाने ते उभं केलं साक्ष देण्यासाठी. मी इथं बायबल कॉलेज करण्यासाठी आले आणि देवाने माझ्यामध्ये खूप मोठा बदल केला. मी इथे येण्याच्या आधी खूप स्वतःला कमी समजत होते, मी खूप रागराग करायचे, मी खूप चिडायचे इतरांवर आणि मी खूप स्वतःला कमी समजायचे. पण मी इथं आल्यापासून ना मला ख्रिस्तामध्ये आशा आहे आणि खरोखर मला असं वाटतं आणि मी स्वतःला कधीही कमी नाही समजत. आणि आता मी इथं आल्यापासून आणि खरंच मला खूप सुंदर ही जागा आहे आणि खूप मला म्हणजे कधीच नाही वाटलं की असं मी स्वतःला काहीतरी अशी समजेन. आणि इथं आल्यापासून माझ्यामध्ये खूप मोठा बदल झाला. मी आईबापांचा देखील सन्मान करत नव्हते, पण मी आता इथून पुढे ठरवीन की मी खरोखर देवाने ज्या आज्ञा दिल्यात, मी देवाच्या आज्ञेप्रमाणे चालीन आणि वचनाप्रमाणे मी वागेन. आणि मी सगळ्यांचे स्टाफचे पास्टरांचे आभार मानते की मला इथं साक्ष देण्याची संधी दिली. थँक्यू. प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. मी देवाच्या नावाला धन्यवाद देते आणि पास्टरांचे आणि रेचल आंटीचे पण मी धन्यवाद मानते की त्यांनी मला बायबल स्कूलमध्ये पाठवलं आणि मी बायबल स्कूलमध्ये आल्यावर खूप आशीर्वादित झाले. बायबल स्कूलमध्ये आल्यावर मी विश्वास काय असतो हे शिकलो. आम्ही स्टाफला जे काय मागत होतो ते बोलायचे विश्वासाने मागा म्हणजे तुम्हाला भेटेल. आम्ही विश्वासाने मागितलं आणि आम्हाला देवाने पुरवलं. आणि सेकंड माझी साक्ष अशी आहे की मी ह्याच्या अगोदर बायबल स्कूलमध्ये याच्या अगोदर अन्य भाषेमध्ये प्रेयर करायची, बट मला अजून देवामध्ये वाढायचं होतं आणि मला अजून अन्य भाषेमध्ये बोलायचं होतं. तर मी देवाकडे प्रार्थना केली आणि बायबल स्कूलमध्ये आल्यावर मला ते पण दान भेटलं आणि मी अन्य भाषेमध्ये अजून बोलू शकते. आणि इथं बायबल स्कूलमध्ये आल्यावर मी खूप आशीर्वादित झाले, नवीन लोकांशी भेटले. पहिली मला सवय नव्हती की मी जास्त कोणाशी बोलत नव्हते आणि नवीन माणसासोबत पण मला सवय नव्हती, मी पटकन कोणाशी बोलत नव्हते. इथं आल्यावर शिकले सगळ्यांसोबत राहायला, त्यांच्यासोबत बोलायला. आणि स्टाफ इथले खूप छान आहेत, सगळे टीचर्स वगैरे खूप छान आहेत आणि मी सगळ्यांद्वारे खूप आशीर्वादित झाले. म्हणून देवाच्या नावाला गौरव देते. आमेन. माझं नाव राहुल मनोरे, मी अमरावतीहून आलो. मी इथे यायचे कारण पहिले खूप जगी गोष्टीवर अनुभव होतो. अजून मी मोठ्या एल्डरला रिस्पेक्ट नाही देत होतो, माझ्या मोठ्यांना, आणि खूप अलग रीतीने मी वागत होतो त्यांच्या संग, उद्धटपणे वागायचो. पण मी इथं आलो आणि थोडक्या दिवसातच मला ते भावना आली आणि मी मोठ्यांना एकदम रिस्पेक्टने बोलायला लागलो. अजून खूप
खूप चांगल्या रीतीनं माझ्या याच्यात बदल झाली. अजून इथच्या लोकांद्वारे माझ्या याच्यात खूप बदल झाला. इथच्या स्टाफिंगद्वारे बदल झाला. इथच्या टीचिंगद्वारे माझ्यात बदल झाला. अजून खूप चांगले तुरुणामाशीला माझ्या जीवनात खूप मायने ठेवलं. अजून मी इथून गेल्यावर पण हे कधी विसरणार नाही. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. मी स्थवन शरद जाधव. मी कोल्हापूरहून आलो आहे आणि मी तर बायबल स्कूलमध्ये येण्याचा उद्देश माझा होता की मी पहिला खूप रागीट होतो. मी काय कोणाकोणाची खूप मने दुखावले. मी सगळ्यांना वाईट बोलत होतो. खरं मी इथं आलो त्यापासून माझं चेंज झाला. माझं सगळं जीवन बदललं. मी दुसऱ्यांना क्षमा करायला लागलो. पहिला मी क्षमा करत नव्हतो, तर आता मी क्षमा करतो आहे. मला प्रत्येकाच्या जीवनातून काय काय शिकायला मिळालं. मी बी एफ सीच्या प्रत्येकाला मी धन्यवाद मानतो. सुधीर पाश्रेच्या त्यांना पण आभार मानतो. त्यांच्याकडून मला नवीन काय काय गोष्टी शिकायला मिळाल्या. थँक्यू. Praise the Lord. My name is Aryan Gaikwad. I came to this Bible school on the 10th of April. Honestly, I didn't wanted to join this Bible school, but today I don't regret about it. God has poured His grace upon me. He leaded me here. I've learned many new things in this Bible school. Many misunderstandings are cleared. Many questions are answered. I was not so punctual about time, but God disciplined me over here and made me understand the importance of time. And my favorite topic was discipleship, because I came to know why am I here, why am I saved, and why am I chosen. So God showed me there and He helped me there. I thank God for the staffs and leaders He gave to me. They were very cooperative and open with me and very interactive with us. They even helped me when I was facing challenges. I thank God for that. I praise Jesus for that. Today, I believe that God is working amazingly in this Bible school. Trust me, God has worked in my life and changed my life amazingly. I thank God for that. Praise Jesus for that. Thank you. प्रेज लॉर्ड. मी रितिका प्रकाश पंडित. मी अहमदनगर या ठिकाणावरून आलेले आहे. मी बायबल स्कूलसाठी आलते इथे. 1.5 महिन्याचं होते बायबल स्कूल. मी इथे खूप काही शिकले. या बायबल स्कूलमध्ये मला खूप काही शिकायला भेटलं. त्याबद्दल देवाला धन्यवाद देते. मी इथे शाळेत पहिल्यांदा पास्टर सुधीर अंकलचं आणि रेचल आंटीचं मी धन्यवाद करते. त्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं. इथं आल्यावर आम्हाला सपोर्ट केला खूप. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते. आणि इथले सर्व स्टाफचं देखील मी धन्यवाद करते. त्यांनी देखील आम्हाला खूप हेल्प केली. त्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद करते. आणि मी इथे आल्यापासून खूप बदल झाला माझ्यामध्ये. देवाने मला खूप परिवर्तित केले. इथं आल्यापासून मी घरी असायचे की चिडचिड वगैरे सर्व गोष्टींनी वाईट मार्गाने चालले होते. देवाने मला त्या वाईट मार्गातून काढून मला सरळ त्याच्या मार्गात आणले. त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देते. मी इथं आल्यापासून विश्वासाने घडले आहे. त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देते. त्याबद्दल सर्वांना थँक्यू. सर्व इथल्या बायबल स्कूलमधल्या सर्वांना थँक्यू. प्रेज द लॉर्ड सर्वांना. माझं नाव अनुराग संदीप खराबे. मी वडगाव शरी पुणे इथून आलेलो आहे. आणि माझी साक्ष खूप माझ्या जीवनात खूप महत्त्वपूर्ण आहे. मी बायबल स्कूलला यायच्या आधी खूप असा मी नाही का, मी चिडचिडा होतो. मी खूप हे होतो, ऐकायचं नाही कोणाचं. मला आधार नव्हतं करत. परंतु मला असं मनातून वाटत होतं की मी जावं. मी असं या ट्रेनिंग फॉर रनिंग बायबल स्कूलविषयी ऐकलं होतं मी आणि मला जावा, मला परफेक्ट शिक्षण मनातून वाटत होतं. आणि मी खरंच देवाला धन्यवाद की मी 10 एप्रिलला मी नावलीला मी आलो. आणि मी आल्यावर इथं जेवढे सगळेजण होते तेव्हा पण होते. आणि खूप धन्यवाद देतो की सर्व काही एकदम व्यवस्थित मला देवाने इम्प्रूव्ह केलं. ज्या ह्याच्यात मला देवाने इम्प्रूव्ह केलं. मी खूप म्हणजे चिडचिडा होतं तर मला देवाने एकदम लीन नंबर बनवलं. मी जर लेझी होतो तर देवाने मला डिसिप्लिनमध्ये राहायला शिकवलं. आणि मी मोठ्या माणसांचं ऐकायला नव्हतं. मी आदर करायला लागलो एकमेकांचा. आणि सर्व गोष्टीत मी देवावर अवलंबून राहायला शिकलो. आणि देवाच्या नावाला धन्यवाद देतो की त्यांनी आत्तापर्यंत मला चालवलं. आणि माझा विश्वास आहे की पुढे उत्तम रीतीने चालवणार आहे. आणि माझ्याद्वारे अधिकाधिक लोकांचा अधिकाधिक लोकांचा तारण होणार आहे. आणि देव माझा उपयोग करून घेणार असा माझा विश्वास आहे. सर्व साक्षीबद्दल मी देवाच्या नावाला आभार मानतो. आणि जितके सारे मेंबर्स ज्यांनी मला ही साक्ष देण्याची संधी दिली त्यांना आभार मानतो. आणि विशेष करून देवाच्या नावाला आभार मानतो ज्यांनी माझ्या जीवनात
Praise the Lord. My name is Anisha Suryavanshi and I'm from PFC पुणे. तर माझी साक्ष अशी आहे की इथे येण्यापूर्वी मी एक अशी व्यक्ती होते जी अक्षमा म्हणजे खूप अक्षमा होती माझ्या बरेच पीपलसाठी आणि मला क्षमा करायला जमायचं नाही. जे काही गोष्ट माझ्यासोबत असे घडलेले होते ते मला क्षमा करायला फार हार्ड जायचं आणि मी त्या मेंटॅलिटीमध्ये इथे आलते बायबल स्कूलमध्ये. निर्णय केला इथे यायचा आणि इथे आल्यानंतर ना पहिले टफ होतं पण आता ना हळूहळू देवप्पा माझ्याशी बोलायला लागला आणि बऱ्याच गोष्टी मला शिकवायला लागला, शिस्त वगैरे सगळं. आणि तसंच मग एक दिवस सिन अँड रिपेंटन्स हा टॉपिक आला आणि देवप्पा माझ्याशी बोलला की तू त्या सर्व लोकांना क्षमा कर ज्यांच्याबद्दल तुझ्या मनामध्ये अक्षमा आहे. आणि मी त्याच्याकडे मागितलं की जीसस जेव्हा तू त्या क्रॉसवर मरत असताना म्हणजे आमच्यासाठी आमच्या पापांसाठी मरत असताना तू एवढं सोसून एवढा त्रास घेऊन तेव्हा तू गॉडकडे प्रे करत होता की देवा यांना क्षमा कर, यांना कळत नाही, ते वाला हार्ट मला दे. आणि ते तसं बोलल्यानंतर ना खरंच मला सांत्वन भेटलं आणि मी खरंच क्षमा करू शकले आणि हे सगळं गॉडमुळे शक्य झालं. आणि तसंच इथं आल्यानंतर ना बायबल स्कूल असल्यामुळे मला एक्झाम्स देणं फार अशक्य होतं, म्हणजे टाईम नव्हता स्टडीसाठी वगैरे. बट देन एक्झाम्स होते आणि मम्मी बोलली की दे आणि म्हणून मी द्यायला गेले. काहीच अभ्यास नव्हता केला पण दिली आणि रिझल्ट आला. मी एक्सपेक्टेशन्सपेक्षा जास्त पासच नाही झाले तर अजून चांगली स्कॉलरशिपसुद्धा मला भेटली आणि हे सगळं गॉडमुळे झालं. आणि तसंच माझे आता बोर्ड्सचे एक्झाम्स पण होते आणि त्याचा पण रिझल्ट आला आणि अजिबात एक्सपेक्ट नव्हतं केलं बट मला 80.40 असे पर्सेंट भेटले. हे सगळं गॉडला म्हणजे आपण जेव्हा आपण निर्णय करतो गॉडकडे यायला तेव्हा गॉड खरंच आपल्याला जास्त सक्सेसफुल करतो. थैंक यू. मैं औसम शिंदे लोहेगांव से और मैं बाइबल स्कूल में आया तो मेरी लाइफ चेंज हो गई. और मुझे लगता है कि नहीं कि हर स्टूडेंट ने बाइबल स्कूल ज्वाइन करना चाहिए और पेरेंट्स ने भी बाइबल स्कूल में अपने बच्चों को भेजना चाहिए. और मैं यहाँ से मैं बहुत कुछ सीखा वगैरह और मैं एकदम कॉन्फिडेंट पर्सन बना. पहले मैं बहुत डर के रहता था, किसी से बात नहीं करता था मैं और सवाल पूछो तो मैं कुछ जवाब नहीं देता था. और मैं फिजिकल होके भी जगह पे प्रेजेंट मतलब मेंटली कहीं और रहता था. मैं यहाँ पे आया था तो और मैं एकदम डर की ज़िंदगी में रहता था. और और मुझे सब लोग का एक ही कमेंटमेंट करते थे कि तेरा कुछ नहीं हो सकता वगैरह और तू कुछ नहीं कर सकता और तो तेरा रहना कुछ फ़ायदे का नहीं है वगैरह, ऐसा सब मुझे बोलते थे. और ऐसा सुन के मैं डिप्रेशन में जाने लग गया एकदम. और मुझे लगा कि मैंने खुद को एक्सेप्ट कर लिया था कि नहीं क्या मैं कुछ नहीं कर सकता वगैरह, नहीं क्या मेरा कहीं जाके फ़ायदा नहीं है. और फैमिली रिलेटिव में मेरी आत्तू ने बोला कि उसको मत भेजो बाइबल स्कूल, कुछ फ़ायदा नहीं उसको भेज के. और पापा ने मोटिवेशन कि तू जा और करके दिखा वगैरह, पापा मम्मी ने. तो मैं आया तो मुझे पता भी नहीं चला कि 2 महीने कैसे हुए वगैरह. मुझे पता नहीं चला. मुझे भी लगता था कि मैं 2 दिन में वापस आ जाऊँगा रिटर्न. और मैं बहुत सारे जॉब से मतलब कुछ ही दिन जॉब पे रहता था. मैं कुछ ही दिन काम करता था मैं हर जगह मतलब. और मैं खुद को मतलब प्रेजेंट कर नहीं पाता था मैं कि मैं कैसे खुद को प्रेजेंट करूँ वगैरह. और मैं सामने वाले लोगों के पर्सनैलिटी देख के नहीं क्या खुद नर्वस होता था कि मेरे में ऐसी कुछ क्वालिटी भी नहीं है. और मैं खुद को कम ही समझता था मैं खुद को. तो मुझे यहाँ पे आके पता चला कि कोई इंसान परफेक्ट नहीं होता. सब सीखते हैं और सबका टाइम लर्निंग रहता है. और सब में 100% से ज़्यादा सब में 99 गुण रहते हैं. 100% कोई नहीं होता. 1% कहीं ना कहीं इंसान मतलब एकदम सीखा परफेक्ट नहीं होता. और यहाँ पे आने के बाद मैं एकदम फ्रीली हो गया. सबसे अपनी बातें शेयरिंग करना सीख गया वगैरह और अपने प्रॉब्लम शेयर करें. और मैं खुद को ऐसा डिफेंड करना सीख गया मैं. और मुझे लगता है कि मैं सब कुछ कर सकता हूँ और
कर सकता हूँ मैं। और मेरे लिए सब कुछ आसान है, सब कुछ पॉसिबल है मेरे लिए। और मैं गॉड को ब्लेस्ड करता कि थैंक यू फॉर मैं इधर भेजा। और यहाँ के स्टाफ्स वगैरह सब ने मेरे को बहुत सपोर्ट किया। थैंक्स टू द महेश दादा एंड वंदना आंटी एंड जॉय दादा एंड स्तवन नाळे ऑल टाइम मोटिवेट मी। प्रेज द लॉर्ड. मी रेचल साळवे मार्केट यार्ड या ठिकाणातून आले आहे. इथे येणं माझ्यासाठी एक साक्ष होती. ॲक्च्युली मला इथे यायची गरज होती आणि मला पवित्र आत्मा टोचणी देत होता, कारण मी इथे येण्याच्या पहिले खूप वर्ल्डली झाले होते, जगात मिक्स झाले होते आणि सैतानाच्या आहारी गेले होते खूप साऱ्या गोष्टीच्या. कारण कॉलेजमध्ये असताना फ्रेंड्सच्या मागे होते, तर सगळ्या गोष्टी माझ्यासाठी वेगळ्या झाल्या होत्या. मी बॉर्न ख्रिश्चन आहे त्या आणि वचन माहीत असताना देखील मी या सर्व गोष्टी करत होते. मग पवित्र आत्म्याची टोचणी मला झाली आणि मला पण असं आतून वाटत होतं की मी चेंज व्हावा. आणि त्याच टाईममध्ये मला माझ्या भावाने सांगितलं की बायबल स्कूल रन होत आहे. त्यावेळेस माझी इच्छा झाली, पण अशी सिच्युएशन नव्हती की मला पाठवावे, पण तरी माझ्या ते एक मिरॅकल झाला आणि मी इथे आज आहे. त्याबद्दल देवाला धन्यवाद. यायच्या पहिले मी खूप जास्त हे होते की स्वतःला कमी समजत होते. खूप साऱ्या गोष्टी होत्या. मला असं वाटायचं की माझ्यात काही टॅलेंट नाही. तर इथे आल्याच्या नंतर मी माझ्या जीवनात बघितलं, जसं हू आर इन क्राइस्ट हा सब्जेक्ट झाला, त्याच्यामधून मला कळालं की मी किती टॅलेंटेड आहे, मी किती चोजन आहे. मी त्याला नाही तर त्यांनी मला चूज केलेलं आहे. मी एक पवित्र राष्ट्र आहे आणि त्याबद्दल मी देवाचे धन्यवाद देते की मला माझी आयडेंटिटी इथे आल्यावर समजली. त्याच्यानंतर माझ्या विश्वासामध्ये खूप वाढ झाली. माझ्या विश्वासात एक एवढी वाढ झाली की मी माझ्या जीवनात एक चमत्कार बघितला. फेथ कॉन्फरन्समध्ये आम्ही गेलो होतो. तिथे आम्हाला चॅलेंज केलं होतं की तुम्ही डिपेंड राहा देवावर. त्यावेळेस मला आतून आवाज आला की तुझ्याकडे जेवढे पैसे तू टाक आणि तू माझं गौरव बघशील. आणि मी ते सर्व माझ्याकडे आहे ते टाकलं आणि मी येत्या दिवसात बघितलं, ज्यावेळेस मला गरज होती, मी देवाला, माझी बहीण म्हटली आय वॉन्ट अ चॅलेंज युअर फेथ, की बघ तू देवावर डिपेंड राहा, देव तुला देईल. आणि खरोखर मी देवावर डिपेंड राहिले. आणि ज्या दिवशी मी प्रेयर केली त्याच्या दुसऱ्या दिवशी मी माझं बायबल वाचायला गेले आणि त्याच्यात मला एक शीट भेटली. तिथे लिहिलं होतं की त्याचं राज्य व नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला भेटेल. आणि शेजारी 500 रुपयाची एक नोट होती. म्हणजे माझ्या जीवनात एक चमत्कार देवाने केला आणि माझ्या जीवनात मोठी विश्वासाची वाढ झाली. देवाला मी त्याबद्दल धन्यवाद देते. आणि आता जसं मला कळालं आहे मी ख्रिस्तात कोण आहे, मी विश्वासात वाढत आहे, तर मला डिसायपलशिप म्हणजे काय हे मेनली मला कळालं आणि मी ते शिकले. आणि मी आता इथून गेल्याच्या नंतर विश्वासात असंच अजून वाढत राहणार आहे, त्या प्रकारे वाढणार आहे आणि जगाच्या गोष्टीत जाणार नाही, तर मीही डिसायपल बनवणार आहे. त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. मैं केविन गोरा नागपुर से हूँ. यहाँ आने से मेरा बहुत से लाइफ के जो प्रॉब्लम्स थे वो दूर हुए, जो मेरा कॉन्फिडेंस था वो बढ़ा. मैं नागपुर से, प्रॉपर नागपुर से नहीं हूँ एक्चुअली, एमपी से हूँ, बट कुछ फैमिली इश्यूज़ की वजह से मैं नागपुर में शिफ्ट हुआ मेरी स्टडीज़ के लिए. मैं नागपुर में स्टडीज़ के लिए आया. जब मैं स्टडी अपना स्टार्ट किया मैं 10th क्लास का, तो घर में ऐसी बहुत सी चीज़ें हुई जिससे मेरे को बहुत डिस्टर्बेंस हुआ. इतना डिस्टर्बेंस हुआ कि जो चीज़ मुझे आती थी मैं वो भी भूलने लगा. जो मुझे कॉन्फिडेंस था जो चीज़ मैं कर सकता हूँ वो भी नहीं कर पाता था. बट यहाँ पे आके मुझे वो कॉन्फिडेंस मिला कि मैं आगे अपनी पढ़ाई और कैसे जारी रख सकता हूँ और कैसे अपनी आगे की चीज़ों को कर सकता हूँ. बहुत थैंकफुल हूँ गॉड का. और यहाँ पे आने के बाद जब मैं एक दिन क्वाइट टाइम कर रहा था, तो क्वाइट टाइम करते वक्त मुझे एक आवाज़ सुनाई दी कि कुछ समय के अंदर तू अन्य भाषा में बोलने लगेगा. फर्स्टली तो जब मुझे वो आवाज़ आई तो मुझे समझ नहीं आया कि वो सही आवाज़ है कि सही में वही आवाज़ है, कि मेरे मन में ऐसी कुछ तो भी हुआ, कुछ समझ ही नहीं आया था. उस टाइम जब उसी टाइम पे ना हियरिंग द गॉड्स वॉइस वो जो टॉपिक था वो बस हुआ ही था. तो उसके हिसाब से जो टॉपिक मैंने सीखा था उसके हिसाब से मुझे लगा कि ये परमेश्वर की ओर से ही है, और वो सही में परमेश्वर की ओर से लगा. विदिन 3 days में टंग्स में प्रार्थना और बात करने लगने लगा था. तो मैं बहुत थैंकफुल हूँ गॉड का कि उन्होंने मुझे यहाँ लाया. ये मेरी योजना तो नहीं थी पर ये उन्हीं की योजना थी. परमेश्वर ने मुझे इस राह तक लाया, इस बाइबल फेलोशिप सेंटर से मुझे जोड़ा. उसके लिए मैं बहुत थैंकफुल हूँ और आगे मैं और भी अच्छी चीज़ें करूँगा, ये मुझे विश्वास हो. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. माझं नाव डॉली घोरपडे. मी फर्स्टली तर पप्पाच्या नावाला धन्यवाद देते की देवाने माझ्यासाठी मार्ग ओपन केले बायबल स्कूलला येण्यासाठी. मी इथे येण्याची इच्छा नव्हती माझी. फर्स्टली जेव्हा माझे पॅरेंट्स मला बोलत होते की जा, तेव्हा मी खूप वर्ल्डली गोष्टींमध्ये गुंतले होते. त्यासाठी मला इथं येणं खूप बोर वाटत होतं आणि
जेव्हा माझी मनाची तयारी नव्हती आणि जेव्हा माझी मनाची तयारी झाली तेव्हा खूप टाईम झाला होता. इनफॅक्ट जेव्हा 10 एप्रिलला बायबल स्कूल चालू झाल्यावर माझी मनाची तयारी 26 एप्रिलला झाली आणि त्यावेळेस खूप उशीर झाला होता आणि मी हो बोलले तोपर्यंत इथे येण्याचं म्हणजे बंद झालं होतं की एंट्री नव्हती, कारण सीट इनफ झाली होती. बट मला यायचं होतं आणि मी देवाकडे प्रेयर करत होते आणि जेव्हा मी हो बोलले तेव्हा मी एक स्टेप टाकला देवाकडं. त्यानंतर देवाने माझ्याकडे 10 स्टेप टाकले. देवाने माझा मार्ग ओपन केला, जसं फायनान्शियल कंडिशनमुळं किंवा इथं येण्यामुळं किंवा स्टडीजमुळं खूप अडचण होते की मला इथं न येण्याचे. पण देवाने एक होच्या नंतर त्यांनी त्याचे मार्ग ओपन केले आणि मला इथं यायला संधी दिली आणि इथं आल्याच्या नंतर मी खूप ब्लेस झाले. तसं फर्स्टली मी फादर्स हार्टमधनं जास्त ब्लेस झाले, कारण की तिथं सांगितलं होतं की आपल्या पॅरेंट्सला सॉरी, थँक्यू, आय लव्ह यू बोलायचं आणि ते माझ्यासाठी खूप टफ होतं, कारण मी एवढी फ्रेंडली कधीच नव्हती माझ्या पॅरेंट्ससोबत. आणि त्यामध्येच मी देवाकडे प्रेयर करत होते की मला तू ते सामर्थ्य दे की मी बोलू शकेल. आणि त्यानंतर फॅमिली कॅम्प झाला आणि फॅमिली कॅम्पमध्ये मी बोलू शकले, म्हणून मी देवाच्या नावाला धन्यवाद देते. आणि त्याच्यानंतर माझं बॅप्टिझम झालं. माझी जरा पण कल्पना नव्हती की इथं आल्यानंतर असं काय होईल, मी चेंज होईल, पण देवाने मला पूर्णपणे बदलून टाकले. माझ्याशी देव प्रत्येक क्वाईट टाईममध्ये बोलायचं. जसं एक व्यक्ती चुकत असल्यावरती आपल्याशी बोलतो, तसं देव माझ्याबरोबर क्वाईट टाईममध्ये बोलत होता. आणि मी इथून गेल्यानंतर मी जसं देवाने मला मिशन टॉपिकमध्ये, जसं आमचं इव्हॅन्चुअलिझम आणि मिशन टॉपिक होतं, त्यानंतर आम्हाला वेळ दिला होता की देवाला विचारा मी काय करू इथून गेल्याच्यानंतर. त्यावेळेस मी जेव्हा देवाला विचारलं तेव्हा माझं फर्स्टच मला माहिती होतं की माझं सिंगिंग हे कॉलिंग आहे. देवाने मला याच्यासाठी पाचारण केलं आहे आणि त्याच्यासोबतच मला गॉस्पल शेअरिंग, वर्ड शेअरिंग पण आहे. जसं देवप्पा माझ्याशी बोलला की एक रूममध्ये तू एक देवप्पाची मुलगी आहेस, पण जेव्हा तू ग्राउंडवर जाशील त्यावेळेस तू एक आर्मी आहेस, एक सोल्जर आहेस. म्हणजे एकच तू आहेस पण तुझे एक वेगळे वेगळे रूप आहेत. म्हणजे देवप्पा मला प्रत्येक जागेवरती वापरू इच्छितो. तर मी असं डिसाईड केलं आहे की इथून पुढे मी देवप्पाच्याच साठी जगेल आणि देवाच्याच गौरवामध्ये चालेल आणि जे काही मी करेल ते फक्त देवप्पासाठीच करेल. आणि देवाने माझं पूर्ण लाईफ चेंज करून टाकलं. माझ्याकडे बघण्याचा नजरिया बदलला. दुसऱ्यांना मी जज करायचे ते सुद्धा माझं पूर्ण बदलून टाकलं. आणि मी खात्रीनुसार बोलू शकते की मी जशी आले होते तशी मी इथनं परत जात नाही आहे. मी जशी रिकामी आले होते तशी मी इथनं पूर्ण भरून जाणार आहे. आणि जी कुठली परिस्थिती माझ्यावरती येते त्या परिस्थितीवरती मी मात घेऊ शकेल. तर मी लास्टली देवाच्या नावाला सर्व गौरव देते, त्याला मान महिमा, कारण की त्यांनी मला सर्व व्यक्तीसुद्धा खूप चांगले दिले आणि खूप ब्लेस केलं मला प्रत्येक गोष्टीमध्ये. तर थँक्यू. या ठिकाणी यायच्या आधी मी खूप त्रासामध्ये होते आणि प्रार्थनेमध्ये खूप होते, पण देवापासून खूप लांब होते. प्रार्थना करायची पण मला म्हणजे प्रार्थनेमध्ये काही होत नव्हतं किंवा स्पर्श होत नव्हता. पण जेव्हा मी या ठिकाणी आली BFC चर्चमध्ये, बायबल स्कूल BFCमध्ये आल्यानंतर देव माझ्याशी बोलू लागलं, वेगवेगळे प्रकटीकरण मला देऊ लागला आणि माझ्या जीवनामध्ये मी भरपूर बदल पाहिला. मी बायबल पण वाचत नव्हते आणि तेव्हापासून मी बायबल वाचायला लागले आणि इथून परमेश्वर मला वेगवेगळ्या भाषेतून बोलू लागला. परमेश्वर मला वेगवेगळ्या प्रकटीकरणाद्वारे बोलू लागला आणि खरोखर मी BFC चर्चद्वारे आशीर्वादित झाले आणि प्रभूने माझ्या जीवनात अद्भुत कार्य साक्षात घडवली आणि इथून जाऊन मी प्रभूमध्ये अनेक राहणार आणि दुसऱ्यांना देखील प्रार्थनेमध्ये आणण्याचं काम करणार. सुनील है, मैं करजाना गाँव से हूँ और यहाँ प्रभु ने मुझे यहाँ पर लेके आया और मेरे जीवन में बहुत ऐसा टेंशन और चिंता है कि मैं घर बनाने के लिए पैसा लिया हुआ था 80,000 रुपया और मुझे उसको देना था, पर मैं दे नहीं पाया और इधर आ गया और यहाँ आकर मुझे वो सता रहा था, परेशान कर रहा था। तो मुझे ऐसा लगता था कि अभी करूँ तो क्या करूँ, ऐसा लग रहा था। पर प्रभु ने मेरे जीवन में कार्य किया और मैंने यहाँ पर एकांत में जाकर प्रार्थना किया और प्रभु से प्रार्थना में कहा कि प्रभु जो मुझे फ़ोन लगाकर परेशान कर रहा है और मैं उसको समय के साथ चुका नहीं पाया तो क्या करूँ। ऐसा करके मैं उसके जीवन के लिए प्रार्थना किया और प्रभु ने मैं उसके नाम लेकर प्रार्थना किया तो परमेश्वर ने उसके जीवन में कार्य किया और वो फ़ोन लगाना और मुझे परेशान करना बंद कर दिया। इसलिए मैं परमेश्वर को धन्यवाद देता हूँ। और मेरे जीवन में खास यहाँ पर आने का उद्देश्य है और यहाँ पर मैंने रहा और
मेरे जीवन में बहुत सुधराव आया, परिवर्तन आया। मेरे जीवन में नई बातें मुझे सीखने के लिए मिली और मेरा स्वभाव चेंज होने लगा, मेरा बातचीत करना बदलने लगा, मेरा हर एक बात सही होने लगा और मेरे जीवन में मैंने अद्भुत काम को देखा। जो क्लास में मुझे सीखने मिला वो मुझे बात करता रहा, मुझसे बातें करता रहा और मुझे मेरे जीवन में लागूकरण हुआ और वचनों की बढ़ोतरी हुई। मुझे बहुत सारा ज्ञान मिला और मुझे सीखने के लिए मिला और मुझे एक मेन बात हुई कि मुझे परमेश्वर का प्रकाशन मिला और मुझे अच्छी बातें जानने और समझने और सीखने के लिए मिली। मुझे जो बाहर नहीं मिलती थी वो यहाँ पर मिली और मेरे जीवन में बहुत मैं चेंजेस पाया और क्लियर और पवित्र आत्मा ने मुझे चलाया और मेरे जीवन में सारी परेशानी, सारी दुख, सारी चिंता, सारी तकलीफ दूर की। इसलिए मैं परमेश्वर को धन्यवाद देना चाहता हूँ। थैंक यू।